प्रेयसीबाबतच्या वादातून सूरज झोरेचा खून, मुख्य आरोपीसह तिघांना अटक. रत्नागिरी शहरातील साईनगर 7 बंगला परिसरामागे झालेल्या सूरज राजाराम झोरे याच्या खून प्रकरणामागे वैयक्तिक वाद आणि जुन्या भांडणाचा राग कारणीभूत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. मुख्य संशयित सोहम एकनाथ म्हात्रे याने प्रेयसीबाबत झालेल्या वादातून आणि पूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी हा खून केल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 9:30 ते 11 वाजण्याच्या दरम्यान सूरज झोरे याच्यावर कोयत्याने तब्बल 31 वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलिसांनी मुख्य संशयित सोहम एकनाथ म्हात्रे वय वर्ष 18 राहणार शांतीनगर रसाळवाडी याच्यासह अभिषेक राठोड वय वर्ष 22 राहणार आदिनाथ नगर आणि नजीबुल शेख वय वर्ष 21 राहणार शांतीनगर रसाळवाडी या तिघांना अटक करण्यात आली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मृत सूरज झोरे आणि सोहम म्हात्रे हे दोघे मित्र होते. मात्र सूरज हा सोहमच्या प्रेयसीला त्याच्यापासून दूर राहण्याचा सल्ला देत असल्याने सोहमच्या मनात त्याच्याविषयी राग निर्माण झाला होता. याशिवाय काही दिवसांपूर्वी एका पार्टी दरम्यान दोघांमध्ये वाद होऊन सूरजने सोहमला मारहाण केल्याची माहितीही समोर आली आहे. सूरज कामानिमित्त रत्नागिरीत आल्याचे समजताच सोहमने त्याला फोन करून साईनगर 7 बंगला परिसरामागे बोलावले. तेथे आल्यानंतर बॅगेत लपवून आणलेल्या कोयत्याने त्याच्यावर वार करण्यात आल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष सहाय्यक सरकारी वकील निलंजन नाचणकर यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने आरोपींना 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.